ज्याने आम्हाला प्रथम पारितोषिक दिले ते प्रथम क्रमांकाची ज्यांनी ट्रॉफी दिली ती म्हणजे कैलासवासी मोतीराम पाटील यांच्या स्मरणार्थ श्री गजानन मोतीराम पाटील मनसे उपाध्यक्ष यासकडून. द्वितीय क्रमांकाची ज्यांनी आम्हाला ट्रॉफी दिली ती म्हणजे वैकुंठ हरिभक्त पर्यान मारुती बुवा लक्ष्मण पाटील यांच्या स्मरणार्थ श्री गिरीधर मारुती पाटील माजी सरपंच निजे यांच्याकडनं. तसं आमच्या मंडळाचे अध्यक्ष सुद्धा आहेत गिरीधर पाटील साहेब. तसेच प्रथम क्रमांकाची ज्याने आम्हाला ट्रॉफी दिली ती म्हणजे मोतीराम भाऊ पाटील यांच्या स्मरणार्थ श्री गजानन मोतीराम पाटील यासकडून. द्वितीय क्रमांकाची ज्यांनी आम्हाला ट्रॉफी दिली ती वैकुंठ हरिभक्त पर्यान मारुती बुवा लक्ष्मण पाटील यांच्या स्मरणार्थ श्री गिरीधर मारुती पाटील माजी सरपंच व आमच्या मंडळाचे लाडके अध्यक्ष यासकडून. तृतीय क्रमांकाची जी आम्हाला ट्रॉफी दिली ती म्हणजे कैलासवासी कुमार सनी रोहिदास पाटील यांच्या स्मरणार्थ श्री हनुमान जगन्नाथ पाटील उपशाखा प्रमुख यासकडून. तसे आम्हाला चौथ्या क्रमांकाची ज्यांनी ट्रॉफी दिली ती म्हणजे स्वर्गीय सोपान चंद्रकांत पाटील यांच्या स्मरणार्थ श्री निवृत्ती चंद्रकांत पाटील माजी सरपंच निजे यासकडून. तसेच उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षक श्री हरेश चंद्रकांत पाटील प्रोपेटर एकविरा एंटरप्राइजेस यासकडून आम्हाला ज्या ट्रॉफ्या मिळाल्यात. तसेच आपण जी मालिकावीसाठी ड्रीम युगा बाईक बघतोय आमच्या डाव्या बाजूला ती बाईक दिली आम्हाला कैलासवासी संदीप पाटील यांच्या स्मरणार्थ श्री गजानन मोतीराम पाटील यासकडून. आणि मालिकावीसाठी जी ट्रॉफी आहे ती आम्हाला दिली म्हणजे स्वर्गीय काशीनाथ गणपत पाटील यांच्या स्मरणार्थ तुषार गोपीनाथ पाटील यासकडून. तसेच प्रत्येक सामन्याचे जे चषक आलेत आम्हाला स्वर्गीय लीलाबाई धर्माशेठ पाटील यांच्या स्मरणार्थ धर्माशेठ भाऊ पाटील यासकडून. तसेच ज्यांनी आम्हाला इथे पाण्याची व्यवस्था करून दिली ती म्हणजे श्री विनोद भगवान पाटील राजेश अनंत पाटील श्रीराम रसाल. तसेच आम्ही आभार मानतो ते म्हणजे डेकोरेशन श्री वेताळेश्वर डेकोरेशन निलजे प्रोपेटर भानुदास किशोर सचिन पाटील या सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा आम्ही आभार मानतो. तसेच आम्हाला इथे ज्यांनी डेजीची व्यवस्था करून दिली ती म्हणजे राजन पाटील यांचेही आभार मानतो. तसेच अजय रसाळ प्रवीण रसाळ ज्यांनी आम्हाला इथे नेटची सेवा अजय रसाळ आणि रवी रसाळ ज्यांनी आम्हाला इथे नेटची सेवा उपलब्ध करून दिली त्यांचे आम्ही हृदयाच्या अंतःकरणातून आभार मानतो. तसे आम्ही आभार मानतो जे अप्रतिम सनचित्र टिपले जातात ते म्हणजे GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट जल्पेश भोईर आणि आशिष भोईर ही स्पर्धा करतो त्यांचे आभार मानतोय. पुन्हा एकदा आपण वळतोय मैदानाकडे. यावेळेस मात्र पहिला चेंडू लो फुलटा होता फायदा घेत नाहीये. पहिला चेंडू निर्धाव जातो गोलंदाज यश मात्रे. सेकंडला फलंदाज ऋषी भोईर. नॉन सेकंडला फलंदाज आपण बघतोय केतन म्हात्रे. अप्रतिम सामना जिंकला आपण प्रेक्षकांची मन जिंकणारा सामना यश. यावेळेस मात्र ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू पंच वाईट चिकून करतायत. अवांतर धावणे खातं उघडलं जाते म्हणजे वाकलन संघाचं. या सामन्यात आपण बघतोय मेन पंच आहेत ते म्हणजे देवानंद पाटील आणि स्कोलेकचे पंच संतोष पाटील असे दोन पंच. आणि आमचे गुणलेखक आहेत नितेश शेलार आणि नितेश पाटील आणि नितेश रसाळ म्हणजे दोन्ही नितेश आहेत. आणि यावेळेस मात्र चेंडू खेळून करतोय चेंडू स्क्वेअर लेग रिजन मधनं सीमा पार होतोय. पहिला चौकार ऋषी भोईरच्या बॅट मधनं. चार ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते वाकलन संघाची 5. नक्कीच उद्याच्या दिवसात सामना होणार आहे तो म्हणजे खंबाळपाडा वर्सेस दातिवली असं सामना उद्याच्या दिवसात क्वार्टर फायनलचा. यावेळेस मात्र लो फुलटा चेंडू होता. चेंडू खेळून काढतोय. चेंडू ट्रावलतोय लॉंगा प्रिझन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चेंडू उचलतोय फेकी करतोय. एक धाव मात्र इथे मिळते ती म्हणजे ऋषी भोईरला. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 6. आजच्या दिवसात आपण बघतोय शेवटचा सामना वाकलन वर्सेस जुन डोंबिवली क्वार्टर फायनलचा सामना जिंकणारा संघ आपण बघतोय टॉप 4 मध्ये पोहोचणार आहे. वाडेकर संघ आपण बघतोय टॉप 4 मध्ये पोहोचलाय. उद्या दिवसात पहिला सामना आपण बघणार खार्डी वर्सेस खोनी आणि त्यातून जिंकणारा संघ बेतोडे संघावर फाईट करणार आहे. आणि दुसरा सामना असणार आहे उद्या दिवसात खंबाळपाडा वर्सेस दातिवली बिग फाईट सामना. यावेळेस मात्र केतन मात्रेने खेळून काढलेला चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावर ना 6 धावांसाठी गुड शॉट. ही ओळख आहे केतन म्हात्रेची.
6 धावसंख्या वाढते. धावसंख्या 12. आपण केतन म्हात्रेचे फोरम्स खूप स्ट्रॉंग आहेत मी म्हणेन. अप्रतिम फटका बघतोय केतन म्हात्रे. आपण विचार केला तर गेल्या 20 दिवसामध्ये 2 बाईक या खेळाडूला मिळालेत. असा खेळाडू केतन म्हात्रे वाकलन संघाचा. यश यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या ती वाकलन संघाची बिनबाद 12 धावा धावफलक आपण बघतोय. आजच्या दिवसातील आपण बघतोय शेवटचा सामना. यश कोळेगाव एंडकडनं राईट अप ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र क्रॉस लाईन घेऊन काढतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. जयदेव चेंडू खाली येतोय. चेंडू उचलतोय फेकी करतोय. 2 धावा मात्र इथे मिळतात केतनला. केतन पोहोचतो वैयक्तिक 8 धावांवरती. षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकाकडे वाकलन संघाची धावसंख्या ती 14. एक चांगली सुरुवात आपल्या बघा मी ते वाकलन संघाकडनं. जी स्पोर्ट वाकलन संघ आपण टायगर चषक नाईट स्पर्धा आली कालच्या दिवसात टायगरच्या मैदानात. त्या स्पर्धेतील चॅम्पियन संघ तुर्भे संघाला पराभूत केलं. मॅन ऑफ द सिरीज आपण केतन म्हात्रे ज्याला बाईक मिळाली. खालटीच्या स्पर्धेत सुद्धा आपण केतन म्हात्रेला बाईक मिळाली होती. टायगरच्या स्पर्धेमध्ये आपण तब्बल 135 धावा केल्या होत्या. केतन म्हात्रेने 8 गडी सुद्धा बाद केले होते. ही कामगिरी केतन म्हात्रेची होती कालच्या दिवसात. आणि एक अर्धशतक सुद्धा ठोकलं होतं त्या स्पर्धेमध्ये. नाईट स्पर्धेमधला पहिलं अर्धशतक केतन म्हात्रेच्या नावावरती होतं. असा खेळाडू आपण होतोय. खूप फॉर्म मध्ये खेळाडू मी म्हणेन. हा संघ पूर्णपणे हा फॉर्म मध्ये असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये. कारण की 17 फायनल विजेता संघ आहे. कारण की 17 वेळा फायनल खेळण्याचा मान या संघाला मिळालाय आतापर्यंत. तुर्भे सारख्या बलाढ्य संघाला 12 चेंडूमध्ये 13 धावांची गरज होती फायनल मध्ये. त्या 13 धावा मात्र या संघाने करून दिल्याने असा संघ आहे जी स्पोर्ट वाकलन. दुसरं षटक येतो गोलंदाज करण. फिरकी गोलंदाज यावेळेस मात्र पुढून खेळण्याचा प्रयत्न. यश मात्र चेंडू खाली येतोय. 1 धाव मात्र मिळते इथे. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 15. शाखेला फांदा येतो केतन म्हात्रे. जबरदस्त खेळाडू. कारण की जेव्हा जीत भोईरशी आम्ही संपर्क झालो तेव्हा जीत भोईरने सुद्धा सांगितलं पूर्वी हा संघ माझ्या नावाने ओळखला जायचा. परंतु आता मात्र ऋषी भोईर, केतन म्हात्रे, अविनाश, प्रदीप, मोतीराम सुद्धा आपण मध्ये चांगली फलंदाजी केली. पहिल्याच सामन्यात असं वाटत होतं की वाकलन संघ या स्पर्धेत पराभूत होतोय का. परंतु मोतीरामने अप्रतिम फलंदाजी केली. तेवढी चांगली गोलंदाजी केली मोतीराम भोईरने आणि संघाला विजय संपादन करून दिला वाकलन संघाला. कारण यावेळेस मात्र केतन म्हात्रेने खेळून काढला चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरनं. 6 धावांसाठी गुड शॉट. या दरम्यान मी आमच्या मान्यवर कृष्णा रस्सा यांना विनंती होती की आपण व्यासपीठावर स्थान बनायचे. कृष्णा रस्सा साहेब. धावसंख्या 21. अप्रतिम फटका आपण बघतोय केतन म्हात्रेच्या बॅट मध्ये. दुसरा षटकार येतोय. वाकलन संघ आपण सातत्याने क्रिकेट खेळत आलाय पूर्णपणे. जेव्हा आपण बघतो संघ प्रत्येक स्पर्धेमध्ये हा संघ सहभाग नोंदवतोय. मोतीराम भोईरचा संघ, जीत भोईरचा संघ, विनोद भोईर आपण बघतोय संघ नाही. कारण की आज हा संघ आपण चिंचवली येथे सुद्धा खेळणार आहे नाईट स्पर्धेमध्ये कामोठे संघाविरुद्ध. कारण यावेळेस मात्र केतन म्हात्रेने खेळून काढला चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरनं. बॅक टू बॅक दुसरा षटकार. गल्लुळाचं पाणी कशाला ढवळीले मागाच्या पिल्याला
खऱ्या अर्थाने मी तर म्हणेन प्रेक्षक थांबले तिथे त्याचं कारण केतन म्हात्रेची मी म्हणेन फलंदाजी बघण्यासाठी सर्व प्रेक्षक थांबले तिथे, कारण की अप्रतिम फॉर्म मध्ये असणारा हा खेळाडू 20 धावांवरती खेळतोय. 3 षटकार येतात आतापर्यंत केतन म्हात्रेच्या बॅटमॅनला आणि संघाची धावसंख्या ती 27. अप्रतिम फलंदाजी आपल्या प्रेक्षकांना खरंच मनोरंजन केलं जातं पूर्ण केतन म्हात्रेकडनं. प्रेक्षकांची पूर्णपणे मन जिंकली जात आहे ती म्हणजे केतन म्हात्रे ऑन द फायर. कारण स्टॅकला फलंदाज केतन म्हात्रे यावेळेस मात्र चेंडू खेळ जोरात मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क निर्धाव चेंडूची समाप्ती दे. चेंडू खूप आपण चांगला टाकला होता मी म्हणेन करणने. फिरकी गोलंदाज आपण बघतोय, ज्या प्रकारे आपण बघतोय आकाश पाटील वडवली बस संघामध्ये फिरकी गोलंदाज. यावेळेस मात्र केतन म्हात्रेने खेळून काढला चेंडू 2 खेळाडूंच्या गॅप मध्ये जातोय. चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण होतोय, चांगलं क्षेत्ररक्षण होतोय मला वाटतं. ज्ञानेश्वर 2 धावा इथे मिळतात केतनला. 2 धावसंख्या वाढते, धावसंख्या 29. ऋषी भोयर आणि आपण बघतोय केतन म्हात्रे चांगली सुरुवात करतायत. 3 षटकार आतापर्यंत केतन म्हात्रेच्या बॅटमधनं. कारण वैयक्तिक 22 धावांवरती घेतो केतन. यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय, चेंडू ट्रॅव्हल एक धाव पूर्ण होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा सहज पूर्ण करतात ऋषी आणि केतन. षटक समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्ती. जीजी स्पोर्ट वाकलन संघाची धावसंख्या ती 31. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 31. 15.50च्या सरासरी धावा कुठल्या आहेत. Jazz in the mix. या दरम्यान सुदाम रसाळ साहेबांचं सुद्धा आगमन होते आमच्या व्यासपीठावरती. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मकर संक्रांत चषक सन 2017. 2 षटकार 31 धावा कुठल्या जीजी स्पोर्ट वाकलन संघाने. गौदेवी गजानन स्पोर्ट वाकलन असं नाव आहे या संघाचं. हाकार वाजवला या संघाने. मी म्हणजे ठाणे रायगड मध्ये असा संघ आहे तो म्हणजे वाकलन संघ. त्यामुळे प्रेक्षक सुद्धा खूप उपस्थित आहेत हा सामना बघण्यासाठी. 2 सामने जीजी स्पोर्ट वाकलन संघाने जिंकले. त्यानंतर या संघाला बाय मिळाली. मात्र हा सामना खूप महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. जिंकणारा संघ कमीत कमी 1 ट्रॉफी आणि 50,000 रुपये घेऊन जाणार आहे. केतन म्हात्रे आपण बघतोय वैयक्तिक 24 धावांवरती घेतोय. 8 चेंडू मध्ये केतनने 24 धावा केल्यात. स्टॅकला फलंदाज ऋषी भोईर, जित भोईर यांचे बंधुराज. सेकंडला 30 षटक गोलंदाज अक्षय. यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय, चेंडू टाळतोय, मिस स्पीड होते. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा मिळत आहेत. जयेश खराब क्षेत्ररक्षण करतोय. 2 धावसंख्या वाढते, धावसंख्या 33. 3 विचार केला म्हणजे मोतीराम आणि अविनाश भोईर 2 बंधुराज. केतन म्हात्रे आणि किरण म्हात्रे 2 बंधुराज आहेत. जीत भोईर यांचे बंधुराज ऋषी भोईर. आणि यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय, चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. अप्रतिम जी नाईट स्पर्धेमध्ये जी फलंदाजी केली ती फलंदाजी कंटिन्यू करतोय वाकलन संघ इथे. कारण की वाकलन संघाला म्हणले सुपर 8 मध्ये 66 धावा चेस करायच्या होत्या आणि जीत भोईर सारखा फलंदाज बाद झाला होता, ऋषी भोईर बाद झाला होता. मात्र प्रदीपने पूर्णपणे सामना टर्न केला टायगरच्या मैदानात. असं वाटत होतं की वाकलन संघ या स्पर्धेतून बाहेर जातोय. यावेळेस मात्र ऋषी भोईरने खेळून काढलेला चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक आहे. जयदेव कोणती चूक करत नाहीये. ऋषी भोईर बॅक टू पॅव्हेलियन. पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. माझे वरदेवी आईचे नामथर गावाला. माझे वरदेवी आईचे नामथर गावाला. नवीन फलंदाज जीत भोईर येतोय. ऋषी भोईर मात्र इथे बाजू 37 धावांची भागीदारी केली जीत भोईर, ऋषी भोईर आणि केतन म्हात्रे. आता 3ऱ्या क्रमांकावरती आपण होते जीत भोईर येत आहेत. स्फोटक फलंदाज वाकलन संघाचा. गोलंदाज अक्षय राईट आर्म ओव्हर द विकेट.
यावेळेस मात्र ऑप्शनच्या बाहेर जाणार चेंडू पंच वाईट चिकून करत आहेत. अवांतर एक धाव मिळते ती जीजी स्पोर्ट वाकलन संघाला. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या ते 38 धावा धावपलकावर. अक्षय राईट अप ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर केला होता केतन म्हात्रेने. चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. धाव चेंडूची समाप्ती होते. गोलंदाज अक्षय राईट अप ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र केतन मात्रेने घेऊन काढला चेंडू. बघा पंचांचा निर्णय काय देऊ. चौकार. 4 ने धावसंख्यावरती. धावसंख्या होते 42. 42 धावा धावपलकावर. एक चांगली सुरुवात आपल्या बघायला मिळते जीजी स्पोर्ट वाकलन संघाकडनं. अप्रतिम सुरुवात. यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर केला होता मी म्हणेन. षटक समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर वाकलन संघाची धावसंख्या ती 1 गडी बाद 42. डीजे तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती वाकलन संघाची 42. अजूनही 2 षटक शिल्लक आहेत. 4थं षटक येतं गोलंदाज करण. चौथं षटक येतं गोलंदाज करण. वैयक्तिक दुसरं व संघाचं 4थं षटक. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 42. अप्रतिम स्पर्धा आपण होते. मकर संक्रांत चषक सन 2017 या स्पर्धेतील आजच्या दिवसातील शेवटचा सामना जीजी स्पोर्ट वाकलन वर्सेस झुरी डोंबिवली. कारण आपण भाऊ कालच्या दिवसामध्ये सामना झाला होता खिडकाली वर्सेस वाकलन. वाकलनचे प्रेक्षक पूर्णपणे शांत होते, परंतु ज्या प्रकारे प्रदीपने 3 षटकार मारले पूर्णपणे हाहाकार माजवला होता. म्हणजे वाकलनच्या प्रेक्षकांनी पूर्णपणे जल्लोष केला होता. पूर्ण मैदान आपली नाचत होते सर्व प्रेक्षक. कारण असं वाटलं होतं की वाकलन संघ पराभूत होईल. प्रदीप अप्रतिम फलंदाजी केली आणि संघाला विजय संपादन केला. तो संघ त्या स्पर्धेतील चॅम्पियन संघ ठरला. आणि सुपर 8 मध्ये असं वाटत होतं की हा सामना संघ पराभूत होईल, पण तसं काही झालं नाही. क्रिकेटमध्ये लक सुद्धा खूप गरजेचे आहेत. यावेळेस मात्र जीत भोईरने खेळून काढलेला चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी गुड शॉट.
ठीक आहे मास्टर. केतन मात्र वैयक्तिक 39 धावांवरती बाद होते. आपल्या संघाने उपयुक्त 39 धावा 16 चेंडूमध्ये. संघाची धावसंख्या ती 60. टाकेला फलंदाज प्रदीप. कालच्या दिवसात खऱ्या अर्थाने आपल्याला प्रदीपचा दिवस होता. शेवटचं षटक आहे. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहे. वाकलन संघाची धावसंख्या ती 60. 3 गडी बाद 60 अशी धावसंख्या. जीजी स्पोर्ट वाकलन म्हणजे गावदेवी गजानन असं या संघाचं नाव आहे. आणि 2 वेळा असे सामने टर्न केलेत मी म्हणे प्रदीपने. ज्ञानेश्वर यावेळेस मात्र चेंडू खेळून करतोय. चेंडू ट्रावतोय. लॉंग रिझन मधून क्षेत्ररक्षक येतोय. जयदेव चेंडूला फील्ड करतोय. 1 धाव मात्र मध्ये 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या 61. अशाच एक आपण वेळी राष्ट्रवादी चषक मध्ये सुद्धा वाकलन संघ पराभूतीच्या छायेखाली होता. 6 चेंडू 16 धावांची होती आणि प्रदीपने 3 षटकार मारले होते आणि संघाला विजय संपादन दिला होता राष्ट्रवादी चषक मध्ये. आणि कालच्या नाईट स्पर्धेत म्हणजे असे 2 सामने नक्कीच आपल्या लक्षात राहणार आहेत जे प्रदीपने जिंकून दिलेत वाकलन संघाला. धावसंख्या ती 61. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. टाकेला फलंदाज अविनाश भोईर. ज्ञानेश्वर यावेळेस मात्र अविनाशने खेळून काढल्या. चेंडू ट्रॅव्हल होतोय. जयदेव चेंडू खाली येतोय. चेंडू मिस स्पीड होते. ऑन द स्टंप फेकी होते का बघायचंय. 2 धाव मात्र इथे पूर्ण होत आहेत. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या दिली 63. 2 षटकात आपण धावा आल्या होत्या त्या 31. त्यानंतर धावांनी थोडस मित्रमणे रोख लावले. 63 धावा आहेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. ज्ञानेश्वर यावेळेस मात्र अप्रतिम चेंडू होता. तेवढं चांगल्या रीतीने खेळून काढला. चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिसफील्ड होते. बघा ते 4थी धाव इथे पूर्ण होते का. आणि 4थी धाव मला वाटते इथे पूर्ण होते. जिथे 1 धावा होत्या तिथे 4 धावा पूर्ण केल्यात. जणू काय वडवली बस संघाची आठवण करून दिले. नेहमी आपण बघतोय वडवली बस संघ जिथे 1 धाव होते तिथे 2 ते 3 धावा घेतात आणि इथे 4 धावा सुद्धा घेतल्यात. त्यामुळे नक्कीच वडवली संघाची खरंच आठवण करून दिली मी म्हणेल प्रदीप आणि अविनाशने. तरी जिथे 1 धाव होती तिथे 4 धावा मिळत आहेत. आणि क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो 1-1 धाव खूप महत्वाची आहे. 67 धावा धावफलकावर. 1-1 धावेमुळे किती संघ पराभूत व्हावं लागतं असं क्रिकेट खेळ आहे. 67 धावा वाकलन संघाच्या. अजून 1 चेंडू शिल्लक आहे. यावेळेस मात्र अविनाशने खेळून काढला. चेंडू 1 बाउन्स सीमा पार. 4 धावांसाठी गुड शॉट. SRM. SRM. तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय न मला भिजूया. माझ्या चाळीचं लागलंय ना तुझ्या ही स्पर्धा चेअरमॅन क्रिकेट मंडळ निलजे मकर संक्रांत चषक आपण बघतो ज्याने आम्हाला मोलाची सहकार्य ते पुढील प्रमाणे रामचंद्र गोपाळ पाटील निलजे, लक्ष्मण मोतीराम चौधरी काटई, अरुण धर्मा पाटील निलजे, DK सिंग लोडा, लक्ष्मण पाटील नारिवली, महेश बाबुराव पाटील नगरसेवक, बाळकृष्ण भोईर घेसर, साईनाथ भोईर घेसर, शिरीष घरत बेलपाडा, हेमंत भोईर निलजेपाडा, हनुमान ठोंबरे खोणी, सचिन चौधरी खंबालपाडा, गजानन पाटील निलजे, अभिमन्यू रसाळ निलजे, पंढरनाथ भिवा म्हात्रे देसाई, मल्हार पाटील निलजे, अर्जुनभाई पाटील काटई, हनुमान पाटील निलजे, धर्मा राजाराम पाटील निलजे, निवृत्ती चंद्रकांत पाटील निलजे, शैलेश मनोहर पाटील दिवा नगरसेवक, रमेश शांताराम पाटील निलजे,
विश्वनाथ मस्कर नारिवली, हरेश चंद्रकांत पाटील निळजे, काना काकडे बेलपाडा या सर्वांना आम्ही मनपूर्वक धन्यवाद देतो की त्यांनी मंडळाला सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतोय. त्यामुळे प्रथम फलंदाजी असताना झोंडोंबिवली जेजी स्पोर्ट वाकलन संघाने 71 धावा कुठल्यात आणि 72 धावांचं लक्ष ते म्हणजे झोंडोंबिवली संघ. बाबा आपण विचार केला या स्पर्धेत तर वाडेगर संघ टॉप 4 मध्ये पोहोचलाय आणि यातून जिंकणारा संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करणार आहे. बघा तर वाडेगर संघाबरोबर कोण पोहोचतोय त्यांच्या जोडी, कारण की जेव्हा 4 संघ टॉप 3 मध्ये 4 मध्ये येतील तेव्हा चिठ्ठ्या उडवल्या जाणार आहेत, हेही लक्षात घ्यायचे. हा एक चांगला नियम आपल्याला बघा मिळतोय, कारण की 71 धावा केलेल्या त्या म्हणजे जीजी स्पोर्ट वाकलन संघाने 72 धावांचं लक्ष आहे. सामना जेव्हा सुरू होईल ऐकूया आमचे सहकारी समालोचक शेवटच्या सत्रामध्ये भाऊ पाटील यांना. हॅलो चेक, हॅलो चेक, जो माशा थोडंसं वॉल्यूम द्यायचं आहे. हॅलो 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 चेक, हॅलो चेक, हॅलो हॅलो. धन्यवाद. जो माशा आता फक्त तुम्ही सामना एन्जॉय करायचा, बटनला बिलकुल हात लावू नका. कारण आपण की 72 धावांचं लक्ष आहे, 14.40च्या सरासरी धावा कोटायला लागणार आहेत. आपण पहिले जीजी स्पोर्ट्स वाकलन संघ म्हणजे गावदेवी आणि श्री गणेश संघ, आपण गणेश संघ असं आपण बघतोय, जय गणेश असा संघ बघतो. म्हणजे जीजी स्पोर्ट्स जबरदस्त एक नाव शोधलंय. आपण म्हणले की विनोद भोईरचा संघ, जीत भोईर, आपण म्हणले की जबरदस्त एक खेळाडू अविनाश, आपण मोतीराम सारखा एक जबरदस्त गोलंदाज सुद्धा आहे. आपण सर्व खेळाडू बातचीत करतायत. 72 धावांचं लक्ष सलामीची जोडी तुषार पाटील आणि आपण ज्ञानेश्वर ही जोडी क्षेत्रक्षण सजून घ्यायचं लवकर. जीजी स्पोर्ट्स उद्याच्या दिवसात पहिला सामना असणार तो जो खोनी पक्ष आपण खर्डीमध्ये सामना आपल्याला बघायला मिळणार आहे. दुसरा सामना खंबालपाडा विपक्ष आजच्या दिवसात जो चांगला त्याने कामगिरी केली, खंबालपाडा विपक्ष आपण दातिलीमध्ये सामना पाहणार आहोत. तिसरा सामना बेतोडे पक्ष जो पहिल्या सामन्यात जिंकेल त्याच्यावर इथे होणार आहे. म्हणजे जबरदस्त उद्या रीतीने इथे स्पर्धा आपण जर बघितलं तर उद्या अंतिम टप्प्यात, उद्या अंतिम दिवस असणार आहे आणि उद्या मेगा फायनल. आणि सर्व प्रेक्षकांना विनंती करते उद्या तुम्ही यायचं आहे आणि भोजनाचा स्वाद घ्यायचा आहे. तुमच्याकडे एक जबरदस्त मेनू आहे, तो मेनू आम्ही तुम्हाला सांगणार नाही. मोतीराम गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू बॉटमचा वापर कार्पेटच्या माध्यमातून चेंडूला खेळून करतोय, गॅपमधनं चेंडू तर मिडविकेटरीज मध्ये अविनाश येतोय, अप्रतिम क्षेत्रक्षण दाखवतोय. एका ॲक्शनमध्ये चेंडूला उच्च ऋषी आपण पाहिले तर जीत भोईरांचे बंधुराज आहेत. नितीन जबरदस्त संघ आपण पाहिले तर दोन आपल्याला इथं बंधुराज जास्ती बघायला मिळतात संघामध्ये. मोतीराम आपण पाहिले तर अविनाश आणि मोतीराम आपण बघतो बंधुराज, ऋषी आणि जीत, केतन आणि आपण पाहिले तर किरण सुद्धा बंधुराज आहेत. चेंडू बॅक पडत कट करण्याचा प्रयत्न करतो, इथं मात्र फलंदाज बाद होतोय. ज्ञानेश्वर बॅक टू पावेले. नवीन फलंदाज येतोय अमित. आपण बघतोय की घर बसल्या आपण ही स्पर्धा एन्जॉय करू शकता. ज्योतिषाच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. जल्पेश भोईर, आशिष भोईर, समाधान म्हात्रे, त्यांचे तमाम महेश वेले, त्यांच्या सर्व सहकार्यांना आम्ही धन्यवाद देतोय. डीजे मास्टर सुद्धा त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. आपण म्हणजे 5व्या दिवसात अप्रतिम असं संगीत ऐकवलं त्यांनी इथे. गोलंदाजी मार्कवर मोतीराम सर्वात अनुभवी असा गोलंदाज, त्यांचा तेवढाच चांगला क्रिकेटर मोतीराम. राईट अप ओव्हर तिकडे मार्क करतो. चेंडू कार्पेटच्या माध्यमातून चेंडूला खेळून करतो. चेंडू तर मिडविकेट रिजन मध्ये चांगलं क्षेत्रक्षण होतं. एकच 10 मिनिट आहे. ऋषी भोईर एक जबरदस्त क्रिकेटर, सातत्याने आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतो. हा संघ गावासाठी आपण पहिले खूप चांगलं क्रिकेट दाखवलंय. 2016-2017 साठी खूप चांगलं आपण पहिले दिवस आणले ते म्हणजे वाकलन संघाने. चेंडू स्वीप करतो, चेंडूला मिस फील्ड होते इथं मात्र साठी सर्कल मध्ये जोपर्यंत चेंडू फील्ड होईल. उमेश मात्र मिस फील्ड करतो. 10 मिनिटे 1 धाव संख्या वाढते, धाव संख्या धावपल करते 3. 72 धावांचं लक्ष, 14.40च्या सरासरीने धावा कुठायच्या आहेत. इथे बघितलं तर ज्युनियर खेळाडू आहेत. मोतीराम आपण बघितलं तर मोतीराम प्रोत्साहन देत आहेत, कारण त्याला माहिती आहे खेळाडूंना प्रोत्साहन देणं फार महत्वाचं असतं. आपण बघितलं प्रोत्साहनामुळे खेळाडूंचं मनोबल वाढतं. मोतीराम राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क
चेंडू पुन्हा एकदा स्वीकारण्याचा प्रयत्न केला टॉपायचे चेंडू हवेत यावेळेला फलंदाज बाद होतो इथं मात्र आपण म्हणजे 3 षटकार आपण 2 षटकारला आपण बघतोय की 3000 रुपयाचं पारितोषिक आहे 3 षटकाराला 2000 रुपयाचं पारितोषिक पुन्हा एकदा मोतीराम गोलंदाजी मार्कवर सायकल पर्यंत तुषार पाटील चेंडू कार्पेटच्या मधून ड्राईव्ह करतो चेंडूला चेंडू जातो डीप कव्हर रिझन मध्ये जोपर्यंत चेंडू फीड होतोय राहुल चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय एकच धाव मिनिटे एकने धाव संख्यावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीत आपण बघतो धाव संख्या होती धाव फलकावरती 2 गडी बाद 4ची धाव संख्या जीत भोईर रीतीने की आहे संघाचं वैशिष्ट्य मी नंतर सांगणार आहे तुला कारण का ते गुपित आहे माझं तुझं अजूनही पहिले तर 67 धावांचं लक्ष 17च्या सरासरी धावा कोटाव्या लागणार होता मात्र जी 14.40ची सरासरी होता मात्र 17 येऊन टेपलेली जीत गोलंदाजी मार्कवर चेंडू बॅक पडता काट स्क्वेअर काट करतोय तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण त्या सर्कल मध्ये फलंदाज मात्र इथं बाद होतोय मयूर बाद होतो इथं मात्र थँक्यू आपण पहिले तर आमच्या समोर जे कक्षासमोर जे फ्रूटचं दुकान आहे तिथे कोणती तरी वस्तू चमकते कॅमेरामॅनला थोडीशी त्रास होतो जरा बघायचंय फ्रूटचं जे दुकान आहे तिथे आपण पहिले कोणती तरी गोष्ट चमकते तिथे त्यामुळे आपण जर लक्ष द्यायचं आहे कॅमेरामॅनला थोडंसं त्रास होतोय ते मात्र मयूर बाद होतोय रेग्युलर इंटरेस्ट मध्ये विकेट जातात नितीन लक्ष तर पहिलं 72 धावांचं मोठं लक्ष आहे गोलंदाजी खूप चांगली या संघाची जी स्पोर्ट्सची राजेश अनंत पाटील यांच्याकडून 3 षटकारला 2000 अतिशय सुरेख चेंडू बॉटमॅनचा वापर केलाय चेंडूला सन्मान देतोय फलंदाजीचा वापर करून चेंडू जोपर्यंत बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मध्ये खेळतो तोपर्यंत 1 धाव मिळते तिथे एका दुःखाने येतं मात्र इथं धावा उकळणार नाही टार्गेट पूर्ण नाही खूप आक्रमक फलंदाजी करावे लागेल तुषार पाटील आणि आपण बघितलं तर नवीन फलंदाज येतो मध्ये अक्षयला इथे आपण बघतोय लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण करतो किरण म्हात्रे चेंडू लो फुलटा चेंडू लॉक केला चेंडू हवेत यायला मिड केतन मात्र सहज झेल पकडतो खूप उंच आपण बेले झेल हवेत होता आणि त्याचा मात्र पूर्णपणे झेलमध्ये कन्वर्ट करतोय चेतन आपण बेले किरण यांचे बंधुराज चेतन चांगला झेल पकडतात इथं मात्र इथे आपण पाहिले तर रेग्युलर इंटरेस्ट मध्ये विकेट जात आहेत सामन्यामध्ये मजा पाहिजे ती मजा येत नाही 4 गडी मात्र आता बाद होत आहेत धावसंख्या धावफलकात फक्त आणि फक्त 5 72 धावांचं लक्ष नितीन धावफलकावरती धावा आहेत ते आपण पाहिले तर 5 धावा येत आहेत 67 धावांची गरज अजून जीत गोलंदाजी मार्कवर राऊंड कडे मारा करतो लेफ्ट राऊंड कडे हा चेंडू अप्रतिम चेंडू खोदून काढतो चेंडूला कार्पेटच्या माध्यमातून किरण जातोय एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचलतोय तेवढी सुरेख फेकी करतो डायरेक्ट हिट होत नाहीये 2 धावा आपण पहिले 2 बंधुराज आहेत किरण आणि आपण केतन म्हात्रे बघतोय म्हात्रे बंधूंची जोडी खूप चांगला परफॉर्मन्स देते यावर्षी एकने धावसंख्या वाढते धावसंख्या 2 ने धावसंख्या वाढते धावसंख्या धावफलकात 7 जीत गतीमध्ये परिवर्तन जबरदस्त स्टॉप बघायला भेटत चांगलं क्षेत्ररक्षण मध्ये तो फॉलो मध्ये पायाने चेंडूला अडवतो पण एकच धाव मात्र मिळते एकने धावसंख्या वाढते धावसंख्या धावफलकावरती 8 धावा
इथे प्रेक्षकांना जो सामना पाहिजे तो सामना मात्र इथे बघायला मिळतला. आक्रमक फलंदाजी तर प्रेक्षकांना खाऊ कोणता पाहिजे असं तर बघितलं तर षटकार चौकारांचा खाऊ पाहिजे असतं प्रेक्षकांना. त्यामुळे प्रेक्षक आपण बघतो तो सामना खूप एन्जॉय करतात. जेव्हा वकलनचा आपण जी स्पोर्ट जेव्हा फलंदाजी करतो तेव्हा मात्र प्रेक्षकांना खूप मजा येत होती. जीत पुढे गतीमध्ये परत आणि चेंडूला कार्पेटच्या मध्ये पूल करतो. चेंडूला चेंडू जोपर्यंत बिडकुट रेंजमध्ये स्पीड होतोय. एकच धाव मिळते. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावपाल करते 9 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आपण धावा पालू करतो. खूप कमी धावा पाहतोय 2 षटकाच्या समाप्तीनंतर. P1 आणि P2 मध्ये फक्त 9 धावा पाहतोय आणि गडी बाद झाले ते 4 गडी बाद झालेत. स्ट्रायकेला फलंदाज आपण बघितलं तर केला फलंदाज अजय. 9 स्ट्राईकला तुषार पाटील. चांगला क्रिकेटर आपण बघतोय. लेदर क्रिकेटर पण धावा मात्र आता खूप पाहिजेत. 9 धावा पाहिजेत. 72 धावा पण धावपालकावरती आहेत. अजूनही जर विचार केला तर 9 धावा धावपालकावरती लागले आहेत. 63 धावांची गरज आहे. मोतीराम चेंडू अप्रतिम ड्राईव्ह बघायला मिळतो. चेंडू तो डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बॅकिंग घेते. तिथे मात्र 2 धावा इथं पूर्ण करायचं. त्याच्या वेगाने मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या ते धावपाल करते. 11 धावा आपल्याला बघायला मिळतात. कारण का 72 धावांचं लक्ष्य धावपाल करते. धावा येतात 11. 3रं षटक प्रगतीपथावर आहे. मोतीराम गोलंदाजी मार्कवर बॅटम ओव्हर तिकडे मारा करतोय. कधीमध्ये परत फक्त दिशा देतो. चेंडूला फाईन लेगला बीड करतो. चेंडू जोपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण अप्रतिम बॅकवर्ड स्कोर लाईक रिजन मध्ये बॅकिंग येते. खूप चांगली बॅकिंग येते. खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय उमेश. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण उमेशसाठी जोरदार लावतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवतोय इथं मात्र. तर ज्या 4 धावा गुणवत्या त्या धावा मात्र इथं वाचतोय. 3 धावसंख्या वाढते. धावसंख्या धावपाल करते. 14 धावा आपण धावपाल करते बघतोय. 72 धावांचं लक्ष्य. 3रं षटक प्रगतीपथावर आहे. मोतीराम गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. कोळेगाव एणेकडून सायकल पर्यंत तुषार पाटील. चेंडू पुन्हा एकदा ड्राईव्ह करतो. चेंडूला चेंडू जातो तो डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. किरण तो चेंडू उचलतो फेकत अचूक फेकी येते. पण मात्र मोतीराम मात्र चेंडूला गॅदर करत नाही. तोपर्यंत इथे 2 धावा मिळतात. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 16 धावा धावपाल करते बघायला मिळतं. लक्ष ते 72 धावांचं खूप मोठं लक्ष आपल्याला बघायला मिळतं. परत प्रथम फलंदाजी करताना दिन आपल्याला प्रयत्न करतो का पाहायचं जुनी डोंबोली ते. पण मात्र जुनी डोंबोली संघ प्रयत्न करत नाहीये. धावा वाढवत नाही वेगान. पुन्हा शपलवून मारण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा चेंडू फाईन लेग रिजन मध्ये येतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा उमेश. चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय. ग्राउंड फील्ड खूप चांगलं क्षेत्ररक्षण इथे मात्र बघायला मिळते. आपण पहिले तर वकलन संघाकडून. म्हणून तर हा संघ चॅम्पियन आहे. 17 वेळा चॅम्पियनशिप पटकावली आहे. त्याचं कारण आहे की गोलंदाजी चांगली आहे. क्षेत्ररक्षण खूप जबरदस्त आहे. फलंदाजी खूप चांगली बघायला मिळते. धावसंख्या वाढते. धावसंख्या धावपाल करते. 18च्या दिवसातील अंतिम सामना जी स्पोर्ट वकलन पक्ष आपण बघितलं तर जुनबोली एस पाटील साहेबांचं सुद्धा आगमन होतोय. हा चेंडू पुन्हा कार्पेटच्या माध्यमातून खोदून काढतो. चेंडू मध्ये जीत येतोय. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचलतोय. तेवढाच पॅरालाल तर अप्रतिम एक्युरेट फेकी येते. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या ते 19 धावा धावपाल करते आपल्याला बघायला मिळतात. 3रं षटकातील अंतिम चेंडू टाकणे सज्ज होतोय. ड्रिंक टॉली देखील आमची सज्ज ठेवायचे. मोतीराम गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला फलंदाज अजय. मोतीराम गोलंदाजी मार्कवर. चेंडू पुन्हा ड्राईव्ह करतोय. चेंडू मात्र थोडा उशिरा हवेत होता. तर मात्र धाव घेत नाही. षटक संपते.
थँक्यू नागनाथ भोईर साहेब वाकलन यांचा सत्कार करतात. योगेश पाटील आम्ही विनंती करतो आपण त्याचा सत्कार करायचा आहे. नागनाथ भोईर वाकलन यांचा सन्मान करतायत. योगेश पाटील यांना मी विनंती करतो आपण त्याचा सत्कार करायचा आहे. नागनाथ भोईर साहेब यांचा नागनाथ भोईर वाकलन यांचा सत्कार करतात योगेश पाटील. पण बघतोय की आपल्या विभागात आणखीन एक 40+ सामने होणार. जय बागेश्वर क्रिकेट संघ देसाई. प्रवेश फी 7,000 रुपये. प्रथम पारितोषिक 30,000 रुपये. द्वितीय पारितोषिक 15,000 रुपये. स्पर्धेत फक्त 40+ सामने खेळले जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर आपण म्हणजे देसाईच्या मैदानावर सामने होणार आहेत. आपण म्हणजे संपर्क सावन भोईर आणि प्रवीण यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. आपण बघतो की प्रथम आपण दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करताना जुनोबली संघ 3 षटकामध्ये एकही चौकार षटकार मारत नाहीये. आपण बघितले तर मोतीराम आणि अविनाश यांचे बाबा सुद्धा आपण वेगवेगळे व्यासपीठ होतात. पूल करण्याचा प्रयत्न करतो. चेंडू हवेत यावेळेला पाहिजे. झेल होतो का? झेल सुटतोय तर मात्र चांगला प्रयत्न केला होता. मोतीराम आणि अविनाश यांचे बाबा सुद्धा व्यासपीठ आहेत. त्यांचं देखील आमच्या आयोजकातर्फे हार्दिक स्वागत केलं जातं. धावसंख्या वाढते इथं मात्र धावसंख्या धावफल करते बघायला मिळते ती म्हणजे 21. एक आपण बघितलं तर एकतर्फी सामना आपल्याला बघायला मिळतो. व्यासपीठासमोर आपण लॉंग लक्ष किरण केतनांचे बंधुराज चेतन चेंडू लॉक करतो. चेंडूला गॅप मधनं चेंडूला खेळून करतोय. लॉंगच्या मधनं पहिला चौकार येतोय. संघर्षमय चौकार बघायला मिळतो. थँक्यू. संख्या ते 25. धावसंख्या 4 ने वरते. पहिला चौकार तो 4थ्या षटकामध्ये. धावसंख्या आपण बघतोय 25. केतन गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर तिकडे मारा करतोय. चेंडू बॅक पडतोय. स्क्वेअर कट करतोय. डी पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडूला घेऊन करतोय. गती थोडीशी कमी होते त्याच्यापर्यंत चेंडू फीड होतोय. मात्र 2 धावमिनिटात 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या दिली 27. 27 धावा आपण बघतोय धावफलकावरती येत. विचार करता 45 धावांची गरज आहे. केतन गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर तिकडे मारा करतो. स्ट्राईक केला बंद. तुषार पाटील चेंडू खूप वेगाने टाकतो. ऑप्शनच्या खूपच बाहेर टाकतो चेंडू. पंच वाईट चिकून करतायत. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या धावफल करते. 28 धावा आपण बघतोय. आजच्या दिवसातील हा अंतिम सामना जीजी स्पोर्ट्स विपक्ष जुनोंबोलीमध्ये प्रथम फलंदाजी करताना 71 धावा केला जीजी स्पोर्ट वाकलन संघाने. केतन चेंडू लॉक करतो. चेंडूला लॉंग ऑफच्या डोक्यावरना 6 धावा. आमच्या समालोचन कक्षाच्या बॅनरला मात्र हिट होत होतं. थँक्यू. धावसंख्या आपण बघतोय 34 धावफल करते. केतन गोलंदाजी मार्कवर 7 षटकातील पुढचा चेंडू स्ट्राईक केला बंद. तुषार पाटील ऑफसाइड एज फलंदाज बॅक टू पवेलियन. तुषार पाटील बॅक टू पवेलियन. थँक्यू. नवीन फलंदाज जयेश. 38 धावांची अजूनही गरज आहे. केतन यांना मिळणारी पहिली सफलता. 7 चेंडू 38 धावांची गरज आहे. प्रेक्षक हळूहळू आपण बघतोय की मैदानाचा ताबा सोडतात की त्यांना मध्ये एकतर्फी सामना इथे बघायला मिळतो.
चेंडू फुल एंडीलोचा चेंडू खोदून काढतो चेंडूला चेंडू देतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये मिडविकेट क्षेत्र चेंडूला फील्ड करतोय अविनाश अप्रतिम क्षेत्ररक्षण करतोय ऑन द स्टंप फेकी बुलेट थ्रो ज्याला आपण म्हणतो क्रिकेटच्या भाषेत तो थ्रो येतोय 2 ने धावसंख्या वाढते धावसंख्या होते धावपाल करते 36 अजूनही शेवटच्या षटकामध्ये आपण 36 धावांची गरज आहे 6 षटकार मारावे लागणार आहेत पश्चात विनोद भैर कोणाला षटक फेकण्याची मुभा देतोय कारण की फक्त एक चेंडू निर्धाव टाकायचा आहे कारण का 6 चेंडू मध्ये 6 षटकार मारावे लागणार आहे आपण बघतो क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे पण बघतो शक्यतो हे लक्ष होणार नाही आपण मध्ये 6 चेंडू 36 धावांची गरज आहे 39 धावा आम्ही बघितल्यात एकाच षटकात अनिल भैर तुम्हाला उद्यासाठी बेस्ट ऑफ लक तुमच्या संघाला एक जबरदस्त व्यक्तिमत्व अरविंद काकडे बेलपाडा यांचा सत्कार करतील प्रितेश पाटील यांना विनंती होती आपण सत्कार करायचा आहे अरविंद काकडे बेलपाडा प्रितेश पाटील यांच्या शुभास यांचा सत्कार केला जाणार आहे उद्या कोणी प्रेक्षकांनी कोणत्या प्रकारचं खाद्य घेऊन येऊ नका कारण उद्या तुमच्यासाठी रुचकर भोजनाची व्यवस्था केली गेलेली आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे उद्या तुम्ही भोजनाचा स्वाद घ्यायचा आहे अविनाश चेंडू लॉक करतोय चेंडू लॉंग ऑन लॉगाच्या मध्ये चेंडू सीमा पार जातोय 4 धावा अविनाश गोलंदाजी मार्कवर पुन्हा चेंडूला घेऊन करतोय यावेळेला चेंडू बघितला तर लॉंग मध्ये जातोय जीत येतोय चेंडूला उचलतो फेकी करतोय फलंदाज मात्र इथं बांधतोय कारण जय आणि पराजय मधला अंतर आता कमी करतोय तो मध्ये पराजय मधला जर बघितलं तर तृणमूली संघ 1 ने धावसंख्या वाढते धावसंख्या धावपाल करते 41 नवीन फलंदाज येतोय जयदेव फक्त औपचारिकता पूर्ण करतोय पराजय मधला अंतर जय आणि पराजय मधला अंतर कमी करतोय तो मात्र विनाश फलंदाजी मार्कवर राहून तिकडे मार करतोय सर एक चेंडू ड्राईव्ह करतो चेंडूला चेंडू येतो लॉंग गफला 10 मिनिटे 1 ने धावसंख्या वाढते धावसंख्या होती 43 अजूनही 30 धावांची गरज आहे 3 चेंडू 30 धावांची गरज आहे हा चेंडू एक शॉर्टम पोलच्या माध्यमातून चेंडूला घेऊन करतो कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जातो मिडविकेट रिजन मध्ये 10 मिनिटे 1 ने धावसंख्या वाढते धावसंख्या होते 43 2 चेंडू 29 धावांची फक्त औपचारिकता पूर्ण करतोय जीजी स्पोर्ट्स वाकलन संघ पूल करण्याचा प्रयत्न करतो चेंडू मात्र बॅटच्या संपर्कात येत नाहीये निर्धाव चेंडूची समाप्ती ते आजच्या दिवसातील अंतिम चेंडू आणि वाकलन बघितलं तर आपण हॅलो टॉप 4 मध्ये पोहोचतोय चेंडू करण्याचा प्रयत्न करतोय आणि अशा तऱ्हेने वाकलन संघ आपण विजय संपादन करतो विजय संघाचे अभिनंदन हरले संघाचे आभार पराभव संघाचे आपण आभार मानतोय मात्र या स्पर्धेत येऊन त्यांनी खूप चांगलं सहकार्य केलं वाकलन संघ आपण सुपर टॉप 4 मध्ये जातोय केतन मात्र इकडे थांबायचं जरा डीजे मास्टर चला या सामन्याचा मान करी केतन 39 धावा केतन यायचंय केतनची मात्र आता आम्ही मनमुराद गप्पा मारणार आहोत केतन मात्र यायचंय केतन मात्र लवकर या बोलायलाच लावणार आहे आम्ही केतनला बेस्ट ऑफ लक तुम्हाला उद्या सामन्यासाठी एक जबरदस्त व्यक्तिमत्व प्रदीप बेस्ट ऑफ लक उद्यासाठी प्रदीप सुद्धा आमचे खूप चांगले मित्र अविनाश अविनाश सुद्धा आपण बघितले चांगले क्रिकेटर आहेत केतन यायचंय केतन चला लवकर जरा केतन चालेल मॅन ऑफ द मॅच घेऊन जा मी तुमचे संपर्क साधणार नाहीये कारण काही खेळाडू फक्त आपल्या बॅटने बोलतात केतन मात्र एक जबरदस्त क्रिकेटर आहे फक्त आपल्या बॅटने बोलतो सुदाम रसा